प्रकारे चालू ठेवली आहे आणि ज्या प्रकारे दीपक पाटील सरांनी सकाळीच म्हटलं होतं की गणेशाच्या चरणी साकडं घातलं गेलंय की स्पर्धा निर्विघ्नपणे संपन्न झाली पाहिजे। पहिला चेंडू या सत्रातील अप्रतिम दर्जाचा क्रिकेट, पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका पाहायला मिळतोय, फलंदाज बंटी बद्रिकेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार। सन्माननीय प्रमुख अतिथी अतुलजी मडवी साहेब, आपण मंचावरती यायचंय। आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो। पुढचा चेंडू बंटी बद्रिकेसाठी सुरेख फटका आपण पाहतोय, पॉइंट सॉरी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार। अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय, एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येतोय। बंटी बद्रिके एक नामांकित फलंदाज आहे, ज्याने चांगली खेळी सर्व क्रिकेट स्पर्धांमध्ये केली आहे आणि आपल्या नावाचा दबदबा या टेनिस क्रिकेटमध्ये जमवलाय। पुन्हा एकदा चेंडू, यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली पोहोचणार एक धाव पूर्ण केली आहे आणि दोन्ही फलंदाजांना स्वतःला आपल्या क्रीज मध्ये थांबवून घेतलंय आणि एका धावेची धावपलकावरती वाढ होतीये। 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 11 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत। भावेश कुरंगळे, बंटी बद्रिके, कांबे गावातील हा एक खेळाडू, अतिशय गुणवान खेळाडू आहे, ज्याच्याकडे अष्टपैलू खेळ करण्याची ताकद आहे, क्षमता आहे, तो भावेश कुरंगले यावेळेस स्ट्राईक रेट वरती आपण पाहतोय। दरम्यानचा हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, गुड लेंथ वरती टप्प्याला पिच केलं गेलं होतं। भावेश मात्र चेंडूकडे आशाभूत नजरेने पाहत बसला। एसटी रक्षकाने आपली कामगिरी अतिशय सुरेख बजावली आणि एका निर्धाव चेंडूची आपण या ठिकाणी सांगता पाहिली। निर्धाव चेंडू संपन्न झाला, या षटकातील चौथा चेंडू या ठिकाणी समाप्त झालाय। धावपलकावरती धावा आहेत बिनबाद 11। मनीष गोलंदाजी करतोय, यावेळेस सुरेख फटका आपण पाहतोय, फलंदाज भावेश कुरंगल्याच्या बॅट मधून येतोय सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार। या षटकाचा आपण जर विचार करायला गेलो सर तर पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, चौथा चेंडू निर्धाव आणि पाचव्या चेंडूनंतर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जाते। परंतु विनंती असेल आपण वेळ वाचवा मित्रांनो, या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे। बंधनकारक षटक ज्याला 38 सर्कलच्या मर्यादा आहेत, अशा वेळेस गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी करतोय। शेवटच्या चेंडूवरती पहिलं षटक समाप्त झालं तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय। लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते अंतिम चेंडूवरती आणि एका धावेशी षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय आणि एकूण धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या बिनबाद 16। बिनबाद 16 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात। 5 षटकांचा हा सामना असेल, बिनबाद ही फार मोठी जमेची बाजू आहे। ज्यावेळेस प्रवीण दुगडे सरांना म्हटलं होतं की या मैदानावरती पहिलं षटक जर असेल ते 15+ धावांचं जर आलं तर एक चांगली फलंदाजी केली असं म्हणावं लागेल आणि ते 15+ धावांचं षटक या ठिकाणी आलंय। 16 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात। गोलंदाजाचं कौतुक करूया आपण, खऱ्या अर्थानं जरी षटकार चौकारांचा मार खाला असला तरी एकही अतिरिक्त चेंडू त्या गोलंदाजानं फेकला नाहीये। 6 चेंडू टाकले गेले, 6 चेंडूवरती 16 धावा आपण पाहिल्यात। अजूनही उर्वरित या सत्रातील 24 चेंडूचा खेळ बाकी असेल। कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, तुफानी फलंदाजी आपण पाहिली आजच्या दिवसामध्ये। खऱ्या अर्थानं किरण पवार याची अप्रतिम फलंदाजी एका मॅच मध्ये सर झेल सोडला गेला होता वैयक्तिक 18 धावांवरती आणि त्या 18 धावांचं रूपांतर नंतर मात्र 72 धावेमध्ये केलं। खऱ्या अर्थानं एका झेलची किंमत काय होती ती कळली असेल रोहा संघाला। बाउंड्री लाईन वरती पहा, प्लीज विनंती करतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जे कोणी सीमारेषेच्या जवळ बसले त्यांनी प्लीज आपल्याला जी संरक्षण ग्रेस लावले त्याच्या बाहेर बसायचं आहे। दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, अप्रतिम चेंडूची फेकी केली गेली होती। यष्टीरक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं। पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडूचा।
1+1 2 धावा या चेंडू मागे मिळत आहेत आणि 2 धावेनिशी या दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये आणि या 2 धावेनिशी एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 18. प्लीज पुन्हा एकदा विनंती करतोय आपण जे 2 प्रेक्षक वर्ग आहेत पडद्यावरती बसलेत आपण प्लीज पडदा सोडून मागे बसायचंय. आपणापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल आपण संरक्षण ग्रिलच्या बाहेर बसून घ्या. गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. बंटीसाठी हा चेंडू यावेळेस सुरेख फटका आपण पाहतोय अगदी जमिनीला घरंगळत जमिनीला गुदगुळ्या करत चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. या 4 धावेनिशी धावफलकावरती 22 धावा लागल्या जात आहेत. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय अगदी चाणाक्ष पद्धतीने फलंदाजी केली जाते शांत आणि संयमी आणि जशी वेळ मिळेल जसा चेंडू आपल्या पट्ट्यामध्ये येईल त्यावेळेस मात्र मोठा फटका केला जातोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रवीण याचं मागं ठरतंय की काय असं वाटायला लागलंय कारण चेंडू एक संपलाय आणि 6 धावा अद्यापर्यंत खर्च केल्या गेल्यात. प्रवीणचा हा चेंडू बंटीसाठी पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळून काढला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय थोडीशी चुकी करतोय आणि त्या चुकीला मात्र क्रिकेटमध्ये कधीही माफी नसते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि या चेंडू मागे आल्या पुन्हा एकदा 2 धावा 2 धावेनिशी 24 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. प्लीज पुन्हा एकदा विनंती करेन टीम मीटिंग आपण करू नका. वेळ त्या ठिकाणी वाचवा. बंटी आणि भावेश कुरंगले अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. भावेश कुरंगलेने वैयक्तिक 3 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात. तदनंतर बंटी बद्रिके 1 षटकार 2 चौकार 1 दुहेरी धाव आणि 1 सिंगल अशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण. बंटीसाठी हा चेंडू यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नाहीये म्हणजे नक्कीच चांगल्या प्रकारचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. ती बऱ्याच कालावधीनंतर हा निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय आणि बंटी बद्रिके पहिला निर्धाव चेंडू आपल्या या खेळीमध्ये खेळतोय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत बिनबाद 24. प्रवीणचा हा चेंडू बंटीसाठी अप्रतिम फटका आपण पाहतोय. अगदी सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन केलं गेलं या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 1 धाव या चेंडू मागे आली आहे. 25 धावा धावफलकावरती लागतायत जाणतायत. 1 चौकार या षटकामध्ये आलाय. 1 स्क्वेअर चेंडू आलाय. अतिरिक्त 1 धाव आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं षटक मार्गस्थ होत असताना कुठेतरी एक संत आणि संयमी पद्धतीची खेळी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल कारण हे मैदान जर आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी अतिशय अनुकूल असणारे मैदान. खालापूर संघ यावेळेस चांगली कामगिरी करतोय की नाहीये. खराब कॉलिंग पाहतोय आपण. लक्ष नाहीये पंचांचा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. डेड बॉल डॉट बॉल. तर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा स्थिर आहेत 25. प्लीज आपण सहकार्य करा. सामना सुरू ठेवा. अप्रतिम सामने या स्पर्धेमध्ये चालू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पंच अतिशय नामांकित पंच आहेत. जय पवार सर आपण पाहतोय अनेक मोठ्या टुर्नामेंट्स असतील त्या ठिकाणी जय पवार सरांना आपण प्रामुख्याने पाहत असतो आणि तदनंतर अजित सरांना आपण नॉस्टॅक एंड वरती पाहतोय. दोन्हीही नामांकित पंच आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पंचांनी निर्णय या स्पर्धेमध्ये दिलाय त्याच्यावरती आपण अंमलबजावणी करा अशी मी प्रामाणिक विनंती आपल्याला करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये अद्यापर्यंत जर विचार करायला गेलो आपण 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय.
25 धावा धावपळकावरती, एकही फलंदाज अद्यापपर्यंत बाद झालेला नाही. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, क्रिकेटमध्ये लाभलेलं वरदान असतं या फलंदाजाला. भावेश कुरंगले यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय, चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करून फेकी करतोय, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि या 2 धावांनिशी षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 27 धावा एकूण धावपळकावरती लागल्या जात आहेत. 13.5च्या सरासरीनं अद्यापपर्यंत धावा जमा केल्या त्या ठिकाणी आशिष 11 खालापूर संघानं. अप्रतिम खेळ पाहतोय. अद्यापर्यंत एकही चेंडू सर आपण पाहिला असेल हवेमध्ये मारलेला नाहीये. षटकार या ठिकाणी एक बंटी बद्रिकेने पहिल्या चेंडूवरती खेचून काढला होता. तदनंतर मात्र संत आणि संयमी पद्धतीची खेळी पाहायला मिळाली. अगदी एकेरी दुहेरी जमिनीला घरंगळत फटके त्या ठिकाणी मारले गेले. चौकार, दुहेरी धाव, एकेरी धाव याच्यावरती मात्र कॉन्सन्ट्रेशन केलं गेलं. आणि यानंतर आपण पाहतोय आर्या 11 स्वर्गवासी मंगेश दादा फडके प्रतिष्ठान नेरे दुंद्रे विभाग खऱ्या अर्थानं आठवणींना उजाला नक्की देईन सर. हा जो संघ आपण पाहतोय या संघाचा निर्माता जर कोण असेल तर तो आपला स्वर्गवासी मंगेश दादा फडके, ज्यानं हा संघ खऱ्या अर्थानं बनवला, परंतु आज तो आपल्यामध्ये नाहीये. त्याची उणीव आज नक्की त्या संघाला भासत असते, परंतु त्याच्या आठवणींना उजाळा देत अनेक स्पर्धांच्या माध्यमातून आदरणीय स्वर्गवासी मंगेश दादा याला श्रद्धांजली व्यक्त करत या ठिकाणी नेरे दुंद्रे विभाग नेहमीच खेळ करत असतो. आपण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून, समालोचक कक्षाच्या माध्यमातून स्वर्गवासी मंगेश दादा फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करूया. या सत्रातील तिसरं षटक घेऊन आलाय आदित्य मस्कर. नेरे गावातील हा खेळाडू अतिशय वेगवान चेंडू टाकण्यामध्ये नेहमीच परिचित असणारा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण अद्यापर्यंत एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. हा मात्र मानसिक दडपण कुठेतरी असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या नेरे दुंद्रे विभाग या संघावरती. प्लीज आपण कोऑपरेट करा, मी विनंती करतोय. सामना सुरू ठेवा, वेळेचं बंधन आपण पाळा, जेणेकरून अजून पुढे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अगोदरच 3 दिवस डिले ही स्पर्धा आपण पाहतोय. निसर्ग आणि निसर्गावरती मात्र कोणीही मात करू शकत नाहीये. 3 दिवस पावसामुळे ही स्पर्धा थांबली गेली, परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा त्याच दिमाखात आणि त्याच जोशात ही स्पर्धा आपण पाहतोय. आदित्य मस्कर यावेळेस गोलंदाजी करेल. पंतांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी पाहतोय. समोर बंटी बद्रिके. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानलंय. एका धावेनेशी धावपळकावरती वाढ होतीये. 28 धावा 28 धावा धावपळकावरती लागतायत. मोठे फटके या षटकामध्ये पाहायला मिळतील का? कारण जर या सत्राचा आपण विचार करायला गेलो, तिसरं षटक मार्गस्थ आहे, अजून 4थं आणि 5वं अशी 2 षटकं येणं बाकी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एकही फलंदाज बाद झालेला नाहीये, तर संधी असेल फलंदाजासाठी मोठे फटके मारण्यासाठी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज भावेश कुरंगले यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. आदित्यचा हा चेंडू हवेमध्ये भिडकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिला विकेट, पहिला हादरा भेटतोय या ठिकाणी संघाला. पहिला फलंदाज भावेश कुरंगले यावेळेस मात्र पॅव्हिलियन मध्ये परततोय तो खालापूर संघाचा. वैयक्तिक जर आपण विचार केला गेला, 6 धावांची खेळी त्यानं आपल्या संघासाठी खेळली आणि 6 चेंडूचा सामना त्या ठिकाणी केला गेला. 6 चेंडू मध्ये 6 धावा. भावेश कुरंगलेकडून अशी अपेक्षा नसेल, कारण नेहमीच त्याची फलंदाजी आपण पाहिली आहे की कमी चेंडूवरती जास्त धावा करण्यासाठी माहीर असणारा फलंदाज, परंतु किंजल ट्रॉफी मध्ये थोडीशी खराब कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज मनीष तात्रे मण्णी यावेळेस मॅच मध्ये इन होतोय. आदित्य मस्कर, मी म्हटलं होतं की व्हेरिएशन करण्यामध्ये हा माहीर असणारा गोलंदाज, ज्याच्याकडे गती आहे, अतिरिक्त वेग आहे आणि त्या अतिरिक्त वेगेचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर यावेळेस करताना आपण पाहतोय. तिसरा चेंडू या षटकातील. समोर फलंदाज बंटी बद्रिके. यावेळेसचा चेंडू जसा आला तसा भिडकवलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार. सुरेख असा किंजल स्पोर्ट्स ब्रँडेड षटकार. बंटी बद्रिके याला थांबवणं फार गरजेचं असेल,
रायगड प्रीमियर लीग मध्ये मला आठवतंय खरं तर विशालदादा जितेकर यांच्यासोबत त्यांचा सामना होता आणि विशालदादांनी त्यावेळेस सांगितलं होतं की बंटी बद्रिके याला थांबवलं तर नक्कीच आम्ही मॅच मध्ये इन होऊ शकतो, कारण वादळ आहे ते स्वतःला सिद्ध केलंय, स्वतःची योग्यता सिद्ध केली आहे बंटी बद्रिके यानं आणि तोच वादळ यावेळेस या मैदानामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम खेळ पाहायला मिळते, 2 षटकार 2 चौकार त्यांना आपल्या या इनिंग मध्ये खेळून काढलेत. शांत संयम आणि तदनंतर मात्र वादळ निर्माण केलंय बंटी बद्रिके यानं. आदित्य म्हस्कर याच्या गोलंदाजीवरती केलेला प्रहार, धावफलकावरती धावा 34 लागल्या गेल्या, तिसरं षटक मार्गस्थ आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण आशिष 11 खालापूर संघाला पाहतोय. अगदी सकाळपासून आयोजकांना आपण मेहनत घेताना पाहतोय. सामन्यांमध्ये जशी जशी रंगत निर्माण होतीये तसं प्रेक्षक वर्ग सुद्धा फार मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करूया. अगदी मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्राईब त्यांचे आहेत आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात व्ह्यूअर्स सुद्धा आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. आदित्य मस्करचा हा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काय धोका या ठिकाणी होऊ शकतो. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्टिंग यावेळेस आदित्य मस्कर याचं पाहिलं आणि फलंदाज यावेळेस धावबादच्या स्वरूपामध्ये खराब कॉलिंग आपण पाहिली आणि फलंदाज मनीष तात्रे मण्णी एकही चेंडूचा सामना न करता यावेळेस मात्र पॅव्हेलियन मध्ये परततोय. जाणतायत आणि बंटी बद्रिकेने सुद्धा जाणलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. तर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित सेटल असलेला फलंदाज बंटी बद्रिकेची विकेट मात्र त्या ठिकाणी गेली असती, परंतु त्यांनी जाणलं, आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित थांबला. ज्यावेळेस नॉन स्ट्राइक एंडचा फायदा घेतला होता मन्नी यानं, चेंडू रिलीज झाल्यानंतर त्याने क्रीज सोडलं होतं परंतु पुन्हा परतता आलं नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण झालं. फलंदाज यावेळेस दुसऱ्या क्रमांकाचा धावबादच्या स्वरूपामध्ये मनीष तात्रे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज इन होतोय गौरव घोसाळकर. सावरोली गावातून बिलॉंग्स करणारा हा खेळाडू अगदी चांगल्या प्रकारे खालापूर संघ जर आपण पाहिला सर, अतिशय चांगल्या प्रकारे त्या संघाने बांधणी केली आहे. अतिशय चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते, परंतु या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी पाहायला मिळेल. आपली विकेट का थांबून ठेवली आहे, मी का थांबलो याचा प्रत्यय आणून देतोय फलंदाज बंटी बद्रिकेच्या बॅट मधून येतोय आणखी एक दमदार असा षटकार. नेहमीच शांततेने क्रिकेट खेळणारा खेळाडू, परंतु आपल्या बॅटच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे या मॅच मध्ये विचार करायला भाग पाडले खऱ्या अर्थानं नेरेदुंद्रे विभाग. कारण एकच खेळाडू आपण पाहिला असेल, भावेश कुरंगले फ्लॉप झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण 6 चेंडूवरती 6 धावांचं योगदान दिलं. मनीष तात्रे एकाही चेंडूचा खेळ त्याला खेळता आला नाहीये, परंतु वन मॅन आर्मी एक हाती या सामन्याची कमान आपल्या हातामध्ये घेतली आणि सुरेख फटके मारतोय फलंदाज बंटी बद्रिके. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑफला क्लिअर केला गेलाय. चेंडू जातोय बॅक टू बॅक सीमारेषे पार षटकार. आदित्य म्हस्करचा विचार करायला गेलो सर, पहिल्या 2 चेंडूवरती असं वाटलं होतं की कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते की काय, परंतु तिसऱ्या चेंडूवरती आला षटकार, तदनंतर 4थ्या चेंडूवरती रनआउट आणि 5व्या चेंडूवरती षटकार, 6व्या चेंडूवरती षटकार. महागडं षटक आपण पाहूया या सत्रातील. तब्बल 19 धावा या षटकामध्ये आल्या. एकूण धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 46. अजून या सत्रातील 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. विचार विमर्श करायला भाग पाडले खऱ्या अर्थाने नेरेदुंद्रे विभाग या संघाला या मॅच मध्ये. कारण बंटी बद्रिके हे वादळ जे मैदानामध्ये आलंय ते वादळ शमवणं फार गरजेचं असेल, अन्यथा मोठी धावसंख्या उभी राहू शकते, मोठं आव्हान उभं राहू शकतं. ते आव्हान जर या ठिकाणी थांबवायचं असेल तर विकेट आणि विकेट हा एकमेव पर्याय यावेळेस मात्र उभा असेल. ते नेरेदुंद्रे विभाग या संघाच्या बाजूनं गोलंदाज मात्र चांगल्या प्रकारचा गोलंदाज या ठिकाणी काढावा लागेल, ज्याच्यामध्ये व्हेरिएशन असतील, ज्याच्यामध्ये क्षमता असेल वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्यासाठी. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत प्रवीण जगदाळे. प्रवीण जगदाळे यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आलाय.
काळुंदरे गावाला बिलॉंग्स करणारा हा खेळाडू यावेळेस खेळ करेल। मी पुन्हा एकदा विनंती करेन, खूप आणि खूप संत पद्धतीने हा सामना चालू आहे, थोडा तरी स्पीडअप करा। 3 षटक या ठिकाणी समाप्त झाले। 4थं षटक घेऊन आलाय प्रवीण जगदाळे। समोर फलंदाज गौरव घोसाळकर यावेळेस फलंदाजी करेल। सावरोली गावाचा खेळाडू यावेळेस व्यावसायिक क्रिकेटमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण तालुका वाईज खालापूर संघाला आपण या ठिकाणी पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला नेरे दुंद्रे विभाग पनवेल विभागातून हा संघ या ठिकाणी खेळ करतोय। सामना थोडासा संत गतीने, प्लीज स्पीड अप करा। प्रवीण जगदाळेचा पहिला चेंडू, प्रवीण गौरवसाठी हा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, फील्ड करतोय, मिळते 1 धाव। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस गौरव याचा, परंतु थांबून ठेवलंय बंटी बद्रिके यानं आणि एका धावेनेशी धावफलकावरती वाढ होतीये। एकूण धावा 47 धावफलकावरती लागतायत। अजून या सत्रातील 11 चेंडूचा खेळ बाकी आहे। येणार 11 चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळणार, की जो इन्फॉर्म फलंदाज आहे या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय तो बंटी बद्रिके याचे विकेट मिळवण्यासाठी यश येईल प्रवीण जगदाळेला। दरम्यानचा हा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, गोल्डन विकेट, आणि ती गोल्डन विकेट यावेळेस मिळवली जाते प्रवीण जगदाळे याच्या माध्यमातून। सुरेख प्रकारची गोलंदाजी, परंतु कौतुक करायला हवं त्या क्षेत्ररक्षकाचं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं नजर टिकून ठेवली चेंडूवरती आणि उलटा धावून त्या ठिकाणी चेंडूला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं, आणि जी गोल्डन विकेट, खऱ्या अर्थानं ज्या विकेटची गरज होती, ज्यानं 37 धावांची बहारदार खेळी खेळली होती, तो फलंदाज यावेळेस आपण पाहतोय बंटी बद्रिके पॅवेल मध्ये परततोय। आणि नक्कीच मित्रांनो, टाळ्यांच्या गजरामध्ये बंटी बद्रिकेचं आपण स्वागत करायचं आहे। 13 चेंडू 37 धाव्यांची एक बहारदार खेळी पाहतोय, ज्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश। नवीन फलंदाज यावेळेस महेश म्हात्रे, वयल गावातील हा खेळाडू। वयल गावासाठी कित्येक वेळा वन मॅन आर्मी म्हणून त्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे। आज आपल्या विभागासाठी, आपल्या तालुक्यासाठी कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये जरी आपण पाहिलं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं होतं खऱ्या अर्थानं खालापूर संघानं, परंतु बंटी बद्रिकेची गेलेली विकेट कमबॅक करण्याची संधी निर्माण झाली आहे, ती या ठिकाणी नेरे दुंद्रे विभाग या संघासाठी। स्ट्राइक एंडवरती आपण गौरव स्ट्राइक एंड वरती गौरव घोसाळकरला आपण पाहतोय, नॉन स्ट्राइक एंड वरती महेश म्हात्रे, तर गोलंदाजी मार्क वरती काळुंदरे गावातील हा खेळाडू प्रवीण जगदाळे। अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू यावेळेस खेळून काढलाय 100, चेंडूला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले असेल, महेश म्हात्रे आणि गौरव याच्यामध्ये अतिशय चांगलं तालमेल या चेंडू मागे पाहिलं आणि 2 धावा या चेंडू मागे मिळाल्यात। या 2 धाव्यांची पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ होतीये, 49 धावा धावफलकावरती लागले गेलेत। प्रवीण जगदाळे अगदी दूरवरचा रनअप स्टार्टअप घेताना आपण पाहतोय, अतिरिक्त गतीचा वापर यावेळेस करतोय या मॅच मध्ये। स्क्वेअर चेंडू, पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा आमच्यापर्यंत पोहोचतोय। एक खराब चेंडू प्रवीण जगदाळेच्या माध्यमातून आपण पाहतोय, एका धावेने 50 धावा तब्बल धावफलकावरती लागले जात आहेत आशिष 11 खालापूर संघाच्या। 50 धावा धावफलकावरती लागत आहेत। प्लीज सामना आपण थोडा स्पीड अप करा, इथून पुढे अजूनही या सत्रातील 1 षटक येणं बाकी आहे। गौरव घोसाळकर साठी हा चेंडू सुरेख पद्धतीने चेंडू खेळून काढलाय, मिड ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करणार, फेकी करतोय, तोपर्यंत मिळतीये केवळ आणि केवळ 1 धाव। एका धावेने धावफलकावरती वाढ होती, 51 धावा धावफलकावरती लागतायत। एकेरी 2 धावांवरती कॉन्सन्ट्रेशन केलंय, परंतु अंतिम क्षणाला या ठिकाणी सत्र येऊन पोहोचलाय। अगदी कमी चेंडूचा अवधी या ठिकाणी बाकी राहिलाय, तर अशा वेळेस मोठे प्रहार करणे फार गरजेचं असेल, कारण जास्त विकेट सुद्धा गेलेले नाहीये। 3 विकेट्स अद्यापर्यंत बाद झालेत, अजूनही 7 विकेट्स येणं बाकी आहेत। इथून पुढे खालापूर संघासाठी
मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण प्रथम फलंदाजी करत असताना हे मैदान जर आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी अतिशय अनुकूल असणारं मैदान. या मैदानावरती जर आपण मोठं आव्हान सेट केलं नाहीये तर नक्कीच नेरे दुंद्रे विभाग एक नामांकित संघ आहे आणि तो चांगली कामगिरी या मैदानावरती केली. महेश म्हात्रे यांनी जाणलंय, चेंडूला भिडकावलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस 24 लाईव्ह इव्हेंट्स ब्रँडेड षटकार. सत्तावन्न धावा इथून पुढे धावफलकावरती लागतायत. याच मोठ्या फटक्यांची गरज असेल इथून पुढे खालापूर संघाला एक चांगलं आव्हान सेट करायचं असेल तर, आणि आव्हान कमीत कमी धावांवरती रोखायचं असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. या मैदानावरती आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये 2 निर्धाव षटक पाहिलेत. एक षटक आपण भावेश याच्या माध्यमातून पाहिलं होतं, तर दुसरं षटक मुकेश नाईक याच्या माध्यमातून पाहिलं होतं. 2 निर्धाव षटक आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय, तर एक हाफ सेंचुरी 72 धावांची 72 खेळी पाहिली आपण किरण पवार याच्या माध्यमातून. प्रवीणचा हा पुढचा चेंडू महेश साठी, यावेळेस मात्र दिशा भरकटतोय. पंच जय पवार सर आमच्याकडे वळतायत, चेंडू खराब असल्याचा इशारा येतो. या षटकामध्ये सर विचार करायला जाऊया, पण 2 अतिरिक्त चेंडूची फेकी केली आहे प्रवीण जगदाळे यानं. अतिरिक्त गतीचा वापर करण्यासाठी जातोय, परंतु दिशा भरकटतोय. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं तुमची योग्य दिशा असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही दिशा भरकला तर तुमची दशा सुद्धा वाईट होतीये. यावेळेस प्रवीणचा पुढचा चेंडू समोर महेश म्हात्रे, अप्रतिम दर्जाचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि नक्कीच चेंडू खराब असल्याचा इशारा येतोय. अगदी शॉर्ट पिच लेन वरती टप्प्याला पिच केलं गेलं होतं, परंतु ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळून चेंडू खराब असल्याचा इशारा येतोय. एकूण धावफलकावरती धावा 59 लागले गेलेत. यावेळेस बॅटची कड लागली गेली. 2 चेंडू लगातार स्क्वेअर टाकल्यानंतर फलंदाज महेश म्हात्रे ज्याने एक षटकार लगावून अशा पल्लवित केल्या होत्या मोठ्या धावसंख्येच्या, परंतु यावेळेस बॅटची अपरेज घेतली गेली आणि सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज महेश म्हात्रे बाद होतोय. धावफलकावरती धावा स्थिर असणार आहे तिथून पुढे. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज पॅव्हलियन मध्ये परततोय. 59 धावा धावफलकावरती लागले गेले. षटक क्रमांक 4 इथून पुढे समाप्त होईल. प्लीज आपण टीम मीटिंग घेऊ नका. अंतिम षटक बाकी असेल या सत्रातील आणि अंतिम षटकाची जिम्मेदारी कर्णधार कोणावरती सोपवेल विचार विमर्श केला जातोय. नवीन फलंदाज यावेळेस इन होतोय मयूर पाटील. अगदी एक नामांकित खेळाडू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आदरानं नाव घेतलं जातं मयूर पाटील याचं. 6 चेंडूचा खेळ मात्र या सत्रातील बाकी असेल आणि या 6 चेंडूवरती किती धावा जमा करेल आशिष 11 खालापूर संघ आणि किती धावांचं आव्हान उभं राहील ते आर्या 11 स्वर्गवासी मंगेश दादा फडके प्रतिष्ठान या संघाचं. खरं क्षमता आहे, ताकद आहे त्यांच्यामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये जी धावसंख्या उभी राहील ती फार मोठी असणं फार गरजेचं आहे. अल्पेश पटेल नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गौरव घुसाकर यावेळेस स्ट्राईक एंड वरती असेल, तर नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण मयूर पाटीलला पाहतोय. प्लीज सामना सुरू करा. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो. थोडीशी खराब फेकी आपण पाहिली, तिचा फायदा मात्र घेतला गेला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावा या चेंडू मागे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेनिशी या सत्रातील जे अंतिम षटक आहे, ज्याला स्लॉगवरचं षटक म्हटलं जातं, हाणामारीचं षटक म्हटलं जातं, आणि तिच्या पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. दरम्यानचा हा चेंडू यावेळेस सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. अल्पेश पटेल गोलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं आणि दुसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार.
मोठे फटके यावेळेस आपण पाहतोय फलंदाज गौरव घोसाळकर जो बऱ्याच कालावधीपासून या मैदानावरती आहे, बऱ्याच कालावधीपासून सामन्यामध्ये त्या ठिकाणी तग धरून आहे, जाणतोय की माझ्या बॅट मधून या अंतिम क्षणी मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती आला 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार, तब्बल 2 चेंडूवरती 8 धावा जमा केल्या त्या अंतिम षटकामध्ये. एकूण धावफलकावरती 67 धावा लागल्या गेल्यात. अजून या सत्रातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय गौरवच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. त्र्याहत्तर धावा 73 रन्स यावेळेस स्कोर बोर्डवरती लागले जात आहेत. महागडं षटक पाहायला मिळतं अल्पेश पटेल याचं, ज्याला पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव दिली होती, तदनंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आपण पाहिलाय. ऑन अँड हॅट्रिक वरती असेल फलंदाज खऱ्या अर्थाने षटकारांच्या. ती हॅट्रिक या ठिकाणी लगावली जाईल का? नवीन चेंडूची चाचपणी केली जाते. सलग 3 षटकार मारायचा रेकॉर्ड यावेळेस केला जाईल का फलंदाज गौरव याच्या माध्यमातून? आशिष गायकवाड यांच्याकडून जर तिसरा षटकार लगावला गेला तर गौरव यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. पाहिजे ते 500 रुपये मिळवणार का? 500 रुपये मिळवण्यापेक्षा जास्तीत जास्त धावा उभा करणं फार गरजेचं असेल खालापूर संघासाठी. नेरेदुंद्रे विभाग विचार करत असेल ज्या प्रकारे गोलंदाजी झाली होती, एकही गोलंदाज असा नाहीये की ज्यांनी एकेरी धाव संख्येमध्ये धावा दिल्यात. 4 गोलंदाजांनी दुहेरी धावा संख्येमध्ये धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेस मात्र ते 500 रुपयांचं पारितोषिक मिळवलं जात आहे. बॅक टू बॅक आपण पाहतोय तिसरा षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज गौरवाच्या बॅट मधून अप्रतिम खेळी पाहायला मिळते. 4 चेंडू समाप्त झाले सर या षटकातील आणि 4 चेंडूवरती धावा जमा केल्यात अद्यापर्यंत 20. निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, ज्याला नेहमीच म्हटलं जातं की अंतिम षटक हे स्लॉग वरचं षटक आहे की ज्यामध्ये हाणामारीच करावी लागते आणि ती हाणामारी पाहायला मिळते. अगदी तुटून पडलाय फलंदाज गौरव, गोलंदाज अल्पेश पटेल याच्या गोलंदाजीवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. काय रिझल्ट येणार यावेळेस आपण पाहतोय. चेंडू दिशा भरकटलाय, प्रेशर पाहायला मिळते. दडपणाखाली यावेळेस चेंडूची फेकी केली गेली आणि एक अतिरिक्त चेंडूची फेकी पाहायला मिळाली. एका धावेनिशी पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ होतीये आणि 80 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा अल्पेश हा चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये गौरव. बॅक टू बॅक जर विचार करायला गेलो सर तर 4था षटकार यावेळेस लगावला जातोय तर गौरव याच्या बॅट मधून. टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रांनो स्वागत करायचं या फलंदाजामध्ये, कारण टेनिस क्रिकेट म्हटलं तर बॅक टू बॅक षटकार मारणं ही खायची गोष्ट नाहीये, परंतु मेहनत आणि योग्यता, आपल्यामध्ये असलेली योग्यता ती सिद्ध केली आहे फलंदाज गौरव यानं या मॅच मध्ये. लगातार 4 षटकार लगावून अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा येणार? निर्णायक रन्स जर आपण विचार करायला गेलो, एकूण धावफलकावरती 86 धावा अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. हा चेंडू हवेमध्ये भिडकावलाय. 1 बाउन्स, चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. अप्रतिम खेळी पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं गौरव घोसाळकर याच्या माध्यमातून 90 धावा तब्बल धावफलकावरती लागलेल्या. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या करा, वाजवा या खालापूर संघासाठी. या स्पर्धेचा जर विचार करायला गेलो सर आपण तर सांगडे संघाने 90 धावांची खेळी केली गेली होती. त्यानंतर खालापूर संघ 90 धावांची खेळी करतोय आणि हायस्कोर जर आपण पाहिला तर 101 धावांचं हिमांशू एंटरप्राइजेस आदर्श 11 पनवेल या संघाने त्या ठिकाणी या स्पर्धेसाठी ठेवलंय. तर जिंकण्यासाठी आपण आव्हानाकडे जाऊ. 91 धाव्यांची गरज असेल ते येणाऱ्या 30 चेंडू मध्ये. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम षटक जे फार फार महागडं षटक ठरलंय ते नेरेदुंद्रे विभागासाठी. तर येणारे 30 चेंडू बाकी असतील. जिंकण्यासाठी धावा 91 बनवायच्या आहेत. 91 धावा काढल्या जातील का नेरेदुंद्रे विभागाच्या माध्यमातून? काही 91 धावा डिफेन्स केल्या जातील खऱ्या अर्थानं खालापूर संघाच्या माध्यमातून. याचं धावतं वर्णन आपल्या समेत आपल्या गोडवाणीमध्ये घेऊन येतील खऱ्या अर्थानं आदरणीय दीपक पाटील सर. तदनंतर
नेरेदुंद्रे विभागाचा एक गोड आवाज आम्हा रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अतिशय प्रामाणिक सदस्य आणि नेहमीच प्रत्येकाला गाईड्स करत असतात, प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतात ते आमचे सन्माननीय लाडके सागरजी मांडवकर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतो. तर येणारे 30 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी धावा 91 बनवायच्या आहेत. तर धावा कशा प्रकारे काढल्या जातील की त्या धावा थांबवल्या जातील याचं धावतं वर्णन मायक्रोफोनवर घेऊन येतील म्हणजे साथी गुरुवारे समालोचक आदरणीय दीपक पाटील सर. हॅलो, थँक्यू सो मच संदेशजी पाटील. खूप मोठ्या धावसंख्येचा चेस पत्र करावा लागणार आहे तो एनडी विभागाला. शेवटचं षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं, बरंचसं महागडं ठरलं आणि त्या षटकामध्ये तब्बल 31 धावा खर्च केल्या त्या अल्पेश पटेलनं, ज्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकाराचा खेळ पाहायला मिळाला आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 90 या आकड्यावर. 90 रन्स. सगळेच गोलंदाज थोडेसे महागडे ठरले. प्रवीण जगदाळेनं 2 षटकं टाकली ज्याच्यामध्ये 24 धावा दिल्या होत्या. आदित्य मस्करचं षटक आपण पाहिलं त्याच्यामध्ये तब्बल 19 धावा आदित्य मस्करवर सुद्धा हल्ला चढवला होता. पहिल्या षटकामध्ये मनीष कुठले सुद्धा महागडा ठरला आणि शेवटचं षटक मात्र खूपच महागडं ठरलं त्या संघाच्या दृष्टिकोनातून. दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागेल आता मात्र. 91 धावा. या मैदानावर बरंच काही घडू शकतं. धावांचा पाठलाग करत असताना पहिल्यापासूनच आक्रमक व्हावं लागेल आणि त्यासाठी मात्र सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये दाखल होते. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून गौरव घोसाळकर सावरोली गावचा खेळाडू, परंतु आज एकूण दिलेली त्याला संधी वरच्या क्रमांकावर खेळण्याची आणि त्याच्या बॅटमधून निघालेले 4 षटकार आणि 1 चौकार के गौरव घोसाळकरची तुफानी फटकेबाजी या मैदानावर पाहायला मिळाली आणि आता मात्र तशीच फटकेबाजी करावी लागेल. एका बाजूला आपण पाहतोय प्रशांत पाटील आणि दुसऱ्या बाजूला मात्र रमेश पवार आऊ. हे मैदान त्याच्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. मैदानावर बरेचसे इतिहास आहेत रमेश पवारचे. हे इतिहासाची पुनरावृत्ती मात्र आज फलंदाजी करत असताना करावी लागेल. पहिली 2 षटकं फार महत्वाची आहेत. लॉंग चेस जरूर आहे, परंतु झालं गेलं गंगेला मिळालं हे विसरून आता मात्र पुढे नव्यानं खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज महेश म्हात्रे. पहिलाच बॉल बॅटची एज आणि इथे शॉर्ट फाईन लेगच्या वरून बॉल. थोडासा काळजाचा ठोका चुकला होता, कारण एज होती, चान्स जरूर होती त्या ठिकाणी, परंतु बॉल मात्र फाईन लेग सीमारेषा क्रॉस करतोय. 4 धावांकरता चौकारानं मात्र सुरुवात झाले. भले नशिबाचा चौकार असू द्या, परंतु धावांना मात्र सुरुवात झाले. ते आता आर्य 11 मंगेश प्रतिष्ठान नेरेदुंद्रे विभागाची. स्वर्गीय मंगेश फडकेच्या डावानं हा संघ खेळतोय. उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ओळख होती आणि आजही कुठेही ओपनची स्पर्धा असली तालुकानिहाय नेहमी तुम्हाला हा संघ पाहायला मिळतोय. त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी
नेहमीचा संघ मैदानामध्ये. महेशचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करतोय, स्लॅश केलाय बॉलला, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, आऊच्या बॅट मधून निघतोय हा दुसरा चौकार. आणि अशाच पद्धतीनं फटकेबाजी साकारावी लागणार या मॅच मध्ये, हे त्याला सुद्धा माहिती आहे. 18च्या सरासरीने चालायचं, 18.20च्या सरासरीने चालायचं या मॅच मध्ये. आणि असं असताना प्रत्येक षटका गणिक मात्र या धावा येणं फार गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलवर महेश मात्रेवर हल्ला आता मात्र चढवलाय. पहिल्यांदा एज लागली होती, परंतु आता मात्र शॉट ऑफ लेन चांगला कट पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा अफलातून फटका, 8 धावा देऊन गेल्या आता मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. रमेश पवार ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चालला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाव. इथे मात्र ओव्हरथ्रो होतोय, ओव्हरथ्रो झालाय त्या ठिकाणी, परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया, नशीब कारण सीमा रेषेलगत मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. 2 धावा मिळतील, 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल जाऊन पोहोचल्या. स्कोर काढतो 10 या आकड्यावर. 10 रन्स, 91 धावा चेस करायच्या. सकाळच्या सत्रामध्ये 101 धावा कुठल्या होत्या हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श पनवेल संघानं. महेशचा हा बॉल जोरदार अपील पाहायला मिळतंय. चान्स जरूर होती त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित अडचणीमध्ये आला असता, परंतु लेग बायचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव आपण म्हणूया, एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे चालले. 11 धावा, 11 रन्स. आणि पहिल्यांदाच मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत पाटील, चिखले गावचा खेळाडू. पीपीएल मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. स्पोर्ट्स सायकल त्याने मिळवली होती, चांगली बॅटिंग त्या ठिकाणी केली होती. आणि आता मात्र त्याच बॅटिंगची पुनरावृत्ती करावी लागेल. टॅलेंट जरूर आहे प्रशांत पाटीलकडे, सलामीला आलाय आणि धावसंख्येचं प्रचंड मोठं आव्हान आहे. आणि असं असताना मात्र कशा पद्धतीने फलंदाजी केली जाणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले. सॉफ्ट हँडेड यावेळेस फक्त पाहायला गेलं तर डिफेन्स क्रिकेट थोडासा पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेमध्ये बॉल ढकलला होता, तिरधाव चेंडू. टॅलेंट जरूर आहे या खेळाडूकडे, परंतु महेश मात्र 2 चौकारानंतर मात्र काय कमबॅक केले वयालच्या या गोलंदाजानं. सुपर 6 सुद्धा एक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. महेश मात्र हेलिकॉप्टर उडवला होता. लेफ्ट मोर द विकेट, खूप चांगली बॉलिंग, खोलात टाकलेला हा बॉल, बॅटची एज घेतली आणि तदनंतर मात्र सरळ जाऊन यष्टांवर आदळलाय. आणि पहिल्या विकेटचं पतन मात्र होईल. प्रशांत पाटीलला खातही उघडं दिलं नाहीये आणि पहिला धक्का बसलाय. आर्य स्पोर्ट्स सूर्य मंगेश प्रतिष्ठान एनडी विभागाला. नेरेदुंद्रे विभागाचा पहिला गडी गारद होते प्रशांत पाटील. 0 बाद, धावसंख्या 11 असताना पहिला फलंदाज गारद. अकरा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. नवीन बॅट्समन प्रवीण सोरगे, बाली, नेरेगावचा खेळाडू आहे. बरेचसे विक्रम मात्र या खेळाडूच्या नावावर आहेत. आज बिंदासपणे खेळावं लागेल. मागच्या इनिंग मध्ये काय झालं हे विसरून आता मात्र पुढे खेळ करावा लागेल. भूतकाळ कसाही असू द्या, परंतु आता वर्तमान काळामध्ये चांगलं खेळावं लागेल तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. आणि त्यासाठी लढावं लागेल. दोनही फलंदाज जर पाहिले नेरेदुंद्रे विभागामधले सगळ्यात ताकदवान, मोस्ट डेंजरस, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, एका बाजूला रमेश पवार वाकडी गावचा हा खेळाडू आऊ या टोपण नावानं प्रसिद्ध आहे. दुसऱ्या बाजूला मात्र पाहतोय आपण प्रवीण सोरगे, याच्या नावावर सुद्धा 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा त्यानं सुद्धा केलाय. बाली या टोपण नावानं प्रसिद्ध. आणि आऊ आणि बाली 2 फलंदाज आता मात्र 91 धावांचा चेस कशा पद्धतीने करणार. 4 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने हे षटक फिनिश केलं ते महेश मात्रेनं. 11 धावा दिल्या. इथे सर्कलचं रिस्ट्रिक्शनचं दुसरं षटक थोडं स्पीडअप करा खालापूर टीम, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, खूपच वेळ कमी आहे, त्यामुळं प्लीज कोऑपरेट. गोलंदाजी मार्कवर मनीष तात्रे, भोसरी संघाचा गोलंदाज आहे. यावेळेस दुसरं षटक. समोर मात्र व्हेरी डेंजरस रमेश पवार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेला मयूरच्या हातामध्ये बॉल चाललाय. सो बिग विकेट पहिल्याच बॉलवर. मनीष तात्रे मात्र मोठा अडथळा दूर सारतोय आणि
या 91 धावा आता मात्र आम्ही डिफेंड करण्यास सज्ज आहोत असाच काहीसा संकेत मात्र या मैदानावर तो देतोय रमेश पवार आऊ यावेळेस मात्र बाद होतोय आणि आता मात्र बरेचसे चाहते त्याची निराश झाले असेल कारण या खेळाडू मध्ये क्षमता होती हा खेळाडू अजून 2 षटकर थांबला असता तर कदाचित या मॅच मध्ये मात्र मोठं मनोरंजन झालं असतं परंतु असं काही घडलं नाहीये आणि पहिलाच बॉलवर मात्र तात्रेनं घेतले ही फार मोठी सफलता फलंदाज बाद होतोय रमेश पवार 9 धावा काढून तो तंबूच्या आश्रयाला येतोय बेलोलीचे दीपकजी पवार सुद्धा हा सामना पाहतात त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय खूप खूप स्वागत आहे नवीन बॅट्समन मैदानामध्ये इन होतोय संगम राजे टॅलेंट जरूर आहे परंतु धावसंख्येचा जो डोंगर उभा केलाय शेवटचं षटक मात्र अल्पेश पटेलचं आणि त्या षटकामध्ये आलेले 31 धावा त्या 31 धावेनं मात्र गौरव घोसाळकरच्या त्या बॅटिंगनं मात्र संघाला एनडी विभागाला बॅकफुटवर ढकललं आणि तोच टर्निंग पॉइंट आपण म्हणूया आतापर्यंत या मॅच मध्ये ठरलाय मनीष तात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल संगमसाठी हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र गलीकडे बॅटची एज लागली आणि चांगला जेल त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आल्या पावली माघारी तळोजे मजकूचा खेळाडू संगम राजे 0 बाद होतोय आणखीन एक धक्का बसलाय पहिल्यांदा प्रशांत पाटील त्यानंतर रमेश पवार आणि आता मात्र संगम सुद्धा बाद झालाय 3 फलंदाज बाद झाले त्यामुळं प्रचंड दबाव आहे धावांचं ओझं फार मोठं आहे आणि या दबावाखाली मात्र ही घुसमटलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक गोलंदाज एनडी विभागाचा मात्र महागडा ठरला एकही गोलंदाज तसं पाहायला गेलं तर आपली छाप पाडू शकला नाही आणि त्याचमुळे मात्र बॅकफुटवर पाहायला मिळतोय एकाच गावातील 2 खेळाडू आता मात्र खेळपट्टीवर असतील आदित्य मस्कर मैदानाकडे सरकलाय त्याच्या साथीला बाली आहे नेरेगावचे 2ही खेळाडू जबाबदारी फार मोठी आहे धावांचा डोंगर उभा केलाय परंतु रिझल्ट काहीही लागू द्या हो मॅचचा परंतु तुमच्या प्रयत्नांना मात्र शेवटपर्यंत न्यायचं असं मग यश येवो अथवा अपयश येवो कौतुक करो अथवा कोणी ना करो परंतु आपले प्रामाणिक प्रयत्न मात्र शेवटपर्यंत न्यायचे आणि याच प्रयत्न मात्र तुम्हाला बऱ्याच वेळा पुढच्या सामन्यांमध्ये पुढच्या स्पर्धांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास मिळवून देणार असतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र कव्हर पॉइंटच्या वरतून आदित्य हा फटका खेळला डीप पॉइंटला बॉल चाललाय 2 धावा मात्र मिळतील दुहेरी धावानं खातं उघडले आदित्य मस्करनं एक षटक टाकलं होतं आदित्य मस्करनं पहिल्या इनिंग मध्ये तोही थोडासा महागडा ठरला होता 19 धावा त्यानं खर्च केल्या होत्या 3 षटकार त्याच्या अगेन्स्ट सुद्धा पडले होते प्रत्येक चांगले गोलंदाज मित्र म्हणेन एनडी विभागाचे आज महागडे ठरले आणि त्यामुळे मात्र ही मोठी धावसंख्या उभारली गेली मनीष तात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नेक्स्ट डिलिव्हरी पाहायला गेलं तर चेंज ऑफ पेस अगदी स्लोवर आपण म्हणतो ना फुलर लेन डिलिव्हरी यॉर्क करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय निर्धाव चेंडूची सांगत आजकाल टेनिस क्रिकेटचा विचार केला तर हा प्रकार बऱ्याच वेळा प्रचलित होतोय स्लोवर यॉर्कर जे खास करून बऱ्याचशा फलंदाजांना समजून येत नाही थोडंसं बुचकळ्यात पडतात आणि असा बॉल पडला ती फार कमी फलंदाजांकडे प्रत्युत्तर असतं या चेंडूसाठी आणि बरेचसे गोलंदाज आजकाल सर्रासपणे वाईड यॉर्कर स्लोवर यॉर्कर थोडासा वेगवान टाकलेला बॉल यावेळी स्क्वेअर ड्राईव्ह केलाय पॉइंटच्या वरतून खेळलाय आदित्य मस्करचा हा फटका सिंगल येईल एकच धाव कमालीचं क्षेत्ररक्षण होत आहे धावांचा ओघ आता मात्र मंदावलाय पहिल्या 2 चौकारांना सुरुवात जरूर झाली होती डावाला परंतु आता मात्र पाहायला गेलं तर आशिष इलेव्हन खालापूर संघ मजबूत स्थितीमध्ये 14 धावा धावफलकावर आतापर्यंत आहेत खूप चांगलं क्रिकेट खेळला अर्थात आशिष इलेव्हन खालापूर संघ कारण संघाकडे आहे मास्टर माइंड इक्कू आणि नेहमीच पाहायला गेलं तर गत वर्षी आपण पाहिली रायगड प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये खालापूर संघ इकूच्या नेतृत्वाखाली मात्र काय कमालीचा परफॉर्मन्स दमदार परफॉर्मन्स केला होता आणि या पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं ओव्हर द विकेट हा बॉल कट करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बालीला पाहण्याशिवाय पर्याय नव्हता निर्धाव चेंडूची सांग आता खूप चांगलं षटक मात्र हाताळलं गेलं
आशिष इलेव्हन खालापूर टीम कडून मनीष तात्रेनं फक्त दिल्या 3 धावा आणि 2 फलंदाजांना मात्र दाखवला तंबूचा रस्ता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पॉवर प्लेची दोनही षटकं समाप्त झालेत आणि 7च्या सरासरीनं धावा जमवल्यात, त्यात 14 धावा. म्हणजे इथून अजूनही येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये 77 धावा चेस करायच्या आहेत. 3 षटकं 77. आता मात्र थोडासा एकतर्फी हा सामना पाहायला मिळतोय, परंतु आजही या मैदानावर अजूनही चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील, कारण यानंतर अजून एक सामना, त्यानंतर आदर्श पनवेल संघ तुम्हाला शेवटच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला मात्र एक कोणता संघ पुढे जाणार, एक कोणता संघ जो मात्र आज या ट्रॉफीवर नाव करणार, याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. परंतु हा सामना मात्र थोडासा एकतर्फी, प्रेक्षकांना कंटाळवाणा, कारण प्रेक्षकांना मात्र चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला आवडते आणि ती आतषबाजी केली पहिल्या सत्रामध्ये बंटी बद्रिकेनं, गौरव घोसाळकरनं, परंतु आता मात्र त्याला प्रत्युत्तर द्यायला कोणताही फलंदाज तयार नाहीये. नेरे संघाची ही जोडी जरूर मैदानावर आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा जरूर असतील, पराभवाचं अंतर कमी करण्याचा आता त्याच्यावर दडपण असेल, कारण 3 षटकं 77 धावा, जवळजवळ 25-26च्या सरासरीनं मात्र जावं लागणाऱ्या मॅच मध्ये आणि थोडस महाकाय असं आव्हान आता मात्र उभं टाकलंय. नवीन गोलंदाज हार्दिक येतोय गोलंदाजीसाठी. 3रं षटक, 3 षटकांमध्ये 77 धावा. थोडस वेगानं खेळा खालापूर टीमला मी विनंती करेन, वेळ फार कमी आपल्याकडे. यावेळेस आदित्य मस्करचा हा पुल बॉल चाललाय मिड विकेटला, झेल सुटलाय. एक विकेट मात्र मिळाली असती हार्दिक कुरंगळेला. एक धाव येते, सिंगल रन मोजून सुद्धा पाहायला गेलं तर उपयोग नसेल एनडी विभागासाठी, कारण बाली हा एकमेव आस आहे. यानं बऱ्याच वेळा 9 बॉल मध्ये 50, 10 बॉल मध्ये 50 अशी बरीचशी अर्धशतकं ठोकलेत, परंतु आज मात्र या राजीव गांधी मैदानावर बाली मात्र एक वेगळा इतिहास रचणार का, याकडे मात्र सगळ्या एनडी विभागाचं, नेरे दुंद्रे विभागाचं मात्र लक्ष लागून राहिले. कशा पद्धतीने फलंदाजी करणार, स्ट्राईक मिळते त्याला. हार्दिकचा हा बॉल टॉपेज घेतली होती, तर बॅटचा टो लागला होता आणि बॉल मात्र मिड ऑफला बाल बचवला असं आपण म्हणूया. टाइम झालं नव्हतं, वेगवान टाकतोय गोलंदाजी आपण पाहिली तर अगदी टप्पा पडल्यानंतर अक्षरशः वेगानं बॉल यष्टीरक्षकाकडे जाताना आपण आज पाहिले, कारण खेळपट्टी सपाट आहे, अगदी बाजूच्या असलेल्या एक्सप्रेस वे प्रमाणे, च्या पद्धतीनं नॅशनल हायवे प्रमाणे हा अगदी पाटापीच आहे. सुपर स्ट्रोक यावेळेस मात्र आदित्य मस्करच्या पॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ उडवला या बॉलला. 6 धावांकरता षटकार. पहिला षटकार आहे एनडी विभागासाठी आदित्य मस्करच्या पॅट मधून. 6 धावेनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. 22 रन्स, 22 धावा धावफलकावर. खूप मोठं लक्ष असेल, परंतु आपल्यामधली असलेली गुणवत्ता, आपल्यामधलं असलेलं कौशल्य आज या तालुकानिहाय स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना, एवढी मोठी स्पर्धा आपण खेळत असताना हे दाखवणं प्रेक्षकांना फार गरजेचं आहे. सामन्याचा रिझल्ट काहीही लागला, निर्णय काहीही लागला तरी न डगमगता, कोणताही दबावाखाली न खेळता आपल्यामध्ये असलेला नैसर्गिक खेळ आहे तोच खेळ आपण खेळावा, ही प्रेक्षकांची पाहायला गेलं तर प्रामाणिक इच्छा असते आणि इच्छा पूर्ण करणं ही खेळाडूची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीने आता मात्र खेळ करावा लागेल. षटकार आलाय आदित्य मस्करच्या बॅट मधून, धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचलाय. 91 धावा चेस करतोय एनडी विभाग. हार्दिकचा हा बॉल ड्राईव्ह केला सरळ साइड स्क्रीनच्या समोर, त्या ठिकाणी लंगॉपचं क्षेत्ररक्षक येऊन पट्टी बॉलला उचलणार, तोपर्यंत एकच धाव, सिंगल रन. एकेरी धावेनं आशिष इलेव्हन खालापूर संघाचं काहीही बिघडणार नाहीये. सामना थोडासा पुढे जाईल. बाली प्रवीण सोरगे फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेनं, सुपर शॉट आहे आणि बॉल मात्र अत्यंत वेगानं आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बालीच्या बॅट मधून निघतोय. हा पहिला चौकार, पहिला मोठा फटका त्याच्या बॅट मधून येतोय. फटके साकारावे लागतील, थोडंसं प्रेक्षकांचं मनोरंजन करावं लागेल या मॅच मध्ये, कारण फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण इथे मोठ्या संख्येनं एनडी विभागाचे समर्थक सुद्धा क्रीडांगणाभोवती जमा झालेत. त्यामुळे आणि बाली म्हटलं की या विभागामधील सगळ्यांचा लोकप्रिय खेळाडू हार्दिक कुरंगळे. बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं व्यवस्थित, पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला. मिड विकेटला बॉल फील्ड करेपर्यंत सिंगल येईल. एकेरी धावेच्या मदतीनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मिटिंग घेऊ नका.
28 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि फार मोठी मजल मारायची आहे. सर नाविश 11 विचुंबे संघाचा कॅप्टन आपण यायचंय. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण लवकर या, व्यासपीठावर येऊन बसून राहा. तर 12 चेंडू आणि तब्बल 63 धावांची आवश्यकता. 63 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळणं अनिवार्य झालंय. पहिलाच बॉल यावेळेस हुक करतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. बाली आता मात्र रंगात येतोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार येतोय बालीच्या बॅट मधून. या षटकारानं आता मात्र येणारे 11 चेंडू आणि गरज असेल ती 57 धावांची. सूरज येतोय गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर मात्र षटकार चढवलाय बाली. थोडस प्रेक्षकांची वाहवा मिळवत असताना ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा ठोकलाय मिड विकेटच्या वरतून. आता मात्र आपल्या मनगटातलं असणारं सामर्थ्य दाखवून देत असताना प्रवीण सोरगे अर्थातच बालीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 षटकारांचा खेळ सूरज याच्या गोलंदाजीवर. खाने आंबिवली गावचा खेळाडू आहे आणि आता थोडासा गोंधळला असेल कारण समोर मात्र पाहायला गेलं तर लोकप्रिय खेळाडू आहे आणि आता कुठेतरी पाहायला गेलं तर एनडी विभाग प्रतिकार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाराच्या मदतीने उर्वरित 10 चेंडू 51 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मारावा लागणार आहे. कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाहीये कारण प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडावा लागेल. मिस झालाय बॅटची एज घेऊन. स्वतः फॉलो थ्रू मध्ये सूरज चांगलं कमबॅक करत असताना 2 षटकारानंतर मात्र हा चांगला चेंडू पडला. निर्धाव चेंडूची सांगता. 9 चेंडू 51 धावा. सगळे षटकार मारावे लागतील. बालीला जुन्या इनिंग्स आठवाव्या लागतील. गोलंदाजाची केलेली धुलाई आता मात्र आठवावी लागेल बालीला. राऊंड विकेटनं खूप चांगला बॉल, वेगवान बॉल होता आणि तेवढाच पाहायला गेलं तर फुलर लेंथ यॉर्क करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू होता आणि या 2 षटकारानंतर मी सुद्धा 2 चेंडू निर्धाव टाकू शकतो हे दाखवून दिलंय सूरजनं. तालुकानिहाय स्पर्धेमध्ये कालापूर सारख्या मोठ्या संघाकडून माझी का निवड झाली आणि आता मात्र पुन्हा एकदा लईत परतलाय तो सूरज हा गोलंदाज. बाटची एज इथून मधून गलीमधून बॉल सरकलाय. वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल आउटफील्ड फास्ट आहे. थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. 16 धावा जरूर या ओव्हर्स मध्ये आल्यात परंतु या धावा मात्र पुरेशा ठरणार नाहीयेत विजयासाठी. सामना एनडी विभागाचा विचार केला तर गडद पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून त्यांचा प्रवास फार आता मात्र कठीण असेल या स्पर्धेमधला. नेक्स्ट मॅच असेल ती नाविश 11 वेचुंबे टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण या. सूरज राऊंड विकेट न खूप चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकार 1 चौकार 3 निर्धाव चेंडू असं पृथक्करण गोलंदाजाचं पाहायला मिळालं. सूरजचं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि थोडं स्पीडअप करा. लगेच 5वं षटक टाकण्यासाठी या प्लीज कोऑपरेट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 44 धावा. 44 धावा म्हटल्या तर 4 ओव्हर्स मध्ये 44 आल्यात. मग एका षटकामध्ये 47 कशा यायच्या हा सुद्धा आता मात्र प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल. थोडं स्पीडअप करा कोऑपरेट आणि नाविश 11 विचुंबे टीम कॅप्टन आपण या लगेच. शेवटचं षटक आणि 47 धावांची आवश्यकता आहे आणि काय खेळ राहिलाय आज आशिष 11 खालापूर संघाचा. लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र केले. शेवटचं षटक लास्ट ओव्हर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मात्र पाचारण करण्यात आलंय ते
महेश म्हात्रेला. पहिलाच बॉल वेगवान. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडू. महेशचा अतिशय वेगवान हा एक अस्त्र आहे. कालापूर विभागामधील पाहायला गेलं तर गोलंदाजीतलं अस्त्र तर आहेच, परंतु फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली त्याची पाहायला मिळते. एक अष्टपैलू खेळ त्याचं सातत्यानं आपल्याला वया गावाकडून खेळत असताना पाहायला मिळायचा. फुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकच धाव येईल. सिंगल रन. धावसंख्येमध्ये बदल होईल फक्त. आणि या सामना आता मात्र पाहायला गेलं तर संपूर्णपणे एकतर्फी हुकूमत मात्र गाजवलंय आशिष 11 खालापूर टीमनं. दर्जेदार सरस खेळ केलाय. नाविश 11 विचुंबे विरुद्ध या लढतीतील विजेता संघ नेक्स्ट मॅच असेल. अकुटप्प्याचा बॉल. पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्याच्या डोक्याच्या वरून फ्राय होत असताना बॉल सीमा पार. 6 धावांकरता षटकार. सहा धावा जरूर मिळतील. पराभवाचं अंतर मात्र बाली कमी करतोय. 51 धावा झाल्यात आणि अर्धशतक झळकावलं गेलं एनडी विभागाकडून अखेरीस. हा बॉल लॉफ्ट जरूर केलाय परंतु हवेमध्ये आहे. मयूर पाटील येतोय झेल खाली. कोणतीही मिस्टेक नाहीये. चांगला क्षेत्ररक्षक ओळखला जातो आणि फलंदाज बाद होतोय बाली. चला नाविश 11 विचुंबे आपण लवकरात लवकर धाव घ्या. नाविश 11 विचुंबे टीमचा कॅप्टन आपण लगेच या. अकुटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल केलाय. आदित्य मस्करच्या बॅट मधून हा निघालाय मिड विकेट झोन कडे. षटकार. उशिरानं फटके येतात. पगाशी म्हटल्याप्रमाणे पराभवाचं अंतर फक्त कमी होतोय. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लागल्यात त्या 57. 34 धावा दूर आहे. आणि या इथे मात्र शेवटचा चेंडू आणि हा बॉल मात्र सुटलाय परंतु तो सीमारेषेपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंपायर अजित पुत्रन सर 2 धावा मात्र मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59 या आकड्यावर. 59 धावा. महेश म्हात्रेचा हा बॉल सरळ भिरकावलाय. सुपर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अजय डांगरकरच्या बॅट मधून निघालेला हा घणाघाती प्रहार. षटकार. 6 धावा जरूर मिळाल्या परंतु हा सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय आशिष 11 खालापूर टीमनं. हार्दिक अभिनंदन खालापूर टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच टॉस साठी. परंतु तत्पूर्वी जाऊया विकी डिजिटलचे प्रोप्रायटर सन्माननीय विकी फडके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती या मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया मधील एक मोठं नाव आहे विकी फडके. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2021 या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं स्वागत केलं जात आहे. खूप खूप स्वागत आहे. दोन्ही टीम्स मध्ये टॉस केला जाईल. नाविश 11 विचुंबे आणि आशिष 11 खालापूर. तत्पूर्वी टॉस साठी लगेच या दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल तर मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार मात्र या मॅचचा जातोय. 9 चेंडूंमध्ये विस्फोटक 34 धावांची खेळी साकारणारा गौरव घोसाळकर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. क्लास बॅटिंग बंटी बद्रिकेनं सुद्धा केली. आशिषजी गायकवाड संघाचे पुरस्कर्ते ज्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आहे. लगातार 3 षटकाराचा खेळ त्यानं साकारला होता. खूप चांगली बॅटिंग परंतु 9 चेंडूंमध्ये 34 धावा. स्ट्राईक रेट पाहिला तर त्याची भीषणता मात्र स्टेडियम मधल्या उपस्थित सगळ्याच प्रेक्षकांना आली असेल. आणि या किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मधील पहिली मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना गौरव घोसाळकर
मॅन फ्रॉम सावरोली खालापूर. सावरोली गावचा खेळाडू खूप चांगला खेळ मात्र मॅच मध्ये पाहायला मिळाला. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस केला जाईल. नाबिश इलेव्हन विचुंबे आणि आशिष इलेव्हन खालापूर. मैदान आपल्याला मोकळं ठेवून जमणार नाहीये कारण